आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. याल का राया अशी जवळ मला घाल का, राया अशी जवळ मला घाल का, राया अशी जवळ मला घाल का. किती किती योजने होते बोलायचे, किती किती होते बोलायचे, मजगूज मनीचे होते खोलायचे, संगतीत तुमच्या होते उमलायचे, मला बाई होते उमलायचे. कळ्या आजच्या शिळ्या उद्याला ओठाशी न्याल का, राया अशी जवळ मला घाल का, राया अशी जवळ मला घाल का, राया अशी जवळ मला घाल का. किती किती योजने होते बोलायचे, किती किती होते बोलायचे, मजबूत मनीचे होते खोलायचे, संगतीत तुमच्या होते उमलायचे, मला बाई होते उमलायचे. कळ्या आजच्या शिळ्या उद्याला ओठाशी न्याल का, राया अशी जवळ मला घाल का, राया अशी जवळ मला घाल का, राया अशी जवळ मला घाल का. खरं सांगू का, आता मी दरवेळी म्हणतो की स्वतःचं कॉम्पोजिशन असल्यासारखं गायलीस, पण आता तू गाताना तूच शब्द लिहिलेस असं गायलीस. हे फार जास्त मला असं वाटतं की इन्व्हॉल्व, ही सगळ्यात उत्तम स्टेज असू शकते गायकाची की जणू त्याचेच शब्द आहेत, त्यालाच ते म्हणायचे आहेत, त्यानेच कॉम्पोज केलेत आणि तो म्हणतोय. विशेषतः तो ॲडलिप पार्ट संपल्यानंतर परत राया मला तू जात होतीस ना, ते एक्झॅक्टली एक उत्तम उदाहरण होतं की ॲडलिप टू क्वांटाईज पार्ट कसं जावं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. बदन जी, क्या बात हुई, वाह वाह वाह. मतलब अगर कोई सिंगर अपने गाने से कोई कैरेक्टर को सामने खड़ा कर दे, वैसा गाया है तुमने. गाने की बनावट से मैं समझ रहा था कि बहुत कोई चंचल लड़की, ये थोड़ा सा वो क्या बोलते हैं वो अपना लावणी भी था इसमें, कि पूरा ही लावणी था. हाँ पूरा लावणी, तो वो नजर आ गया मुझे. तो ब्लैक एंड व्हाइट में घुंघरू पहन के जो करती थी ना, वो सारा आ गया. बहुत अच्छे, बहुत अच्छे. गॉड ब्लेस यू. सारेगमपच्या आजच्या एपिसोडमध्ये माझ्यासारख्या सामान्य क्षुद्र पामराला गाण्याचा फार मोठा आनंद दिलेला आहे आज या मंचानी. 2 लावण्या लागोपाठ असा चाबूक पेश करून, म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. वाह 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 जतिन जी. लेकिन आपको मैं बहुत फख्र के साथ में कहूँगा कि ये जो लावणी आपने कहा कि ये दोनों लावणी आपके सामने पेश की गई, और लावणी ये हमारी लोक संगीत की, हमारे फोक्स म्यूजिक की बहुत बड़ी और बहुत रिच परंपरा है, महाराष्ट्रन फोक सिंगिंग और फोक म्यूजिक की. एक बहुत अच्छी चीज़ है कि जी
टॉकीज और जी मराठी एक बहुत अच्छी फिल्म ये लावणी के बेस पे ला रही है, वो है नटरंग। तो वो जब रिलीज होगी तो मैं जी की तरफ से आपको मैं इनविटेशन देता हूँ कि आप जरूर देखने के लिए आइएगा और बहुत आपको मजा आएगा देख के नटरंग, विच इज बेस्ड ऑन लावणी, एंड यू विल एंजॉय द म्यूजिक ऑफ लावणी। मैं लावणी मुझे बहुत पसंद है और बहुत एक मतलब महाराष्ट्र का एक अंग है वो बाकायदा। ये सुरों से भरा सारे गामा पा, ईश्वर करे सदियों चले, और महाराष्ट्र की ये शान पूरे विश्व भर में छा जाए। दोन वर्सेस उर्मिला, ऑल द बेस्ट.